मित्रांनो, बुद्धाच्या धम्माचा काही उद्देश आहे का? म्हणजे जर काही उद्देशहीन असता तर टाईमपास म्हणून तर बाबासाहेबांनी आपल्याला तो स्वीकारायला सांगितला नसता किंवा गौतम बुद्धांनी पण तेवढं जे ज्ञान सांगितलेलं आहे त्याचा नक्कीच काही ना काहीतरी उद्देश असला पाहिजे. तर नेमका तो उद्देश काय आहे ही गोष्ट समजून घेणं फार गरजेचं आहे. म्हणजे जे 16 कारणं गौतम आंबेडकरांनी सांगितलेले की गौतम बुद्धाचा धम्म लुप्त होण्याची आपल्या देशातून. तर त्याच्यापैकी एक कारण हे आहे की त्याला जास्त दुःखवादी अ, बनवणं. म्हणजे जर समजा आपण असं म्हणलं की गौतम बुद्धाच्या धम्माचा उद्देश हा दुःखमुक्ती करणे हा आहे. तर मग म्हणजे त्या 16 कारणापैकी एका कारणामध्ये आपण परत अडकून जाऊ आणि बुद्धाच्या धम्माचं परत ऱ्हास होण्यासाठी किंवा तो परत लुप्त होण्यासाठी कारणीभूत ठरेल. कारण जर मी दुःखीच नसेल, तर मला दुःखमुक्त कशामुळे व्हायचंय? आणि जर मला दुःखमुक्त व्हायचं नाही, तर मग मला धम्माची गरज काय? आणि आणि जर एखाद्या दिवस मी धम्माचा अभ्यास करायला लागलेलो आहे, तर ह्याचा अर्थ असा आहे का काय, की लोक मला दुःखी समजतील का काय? म्हणून मग लोक त्याच्यापासून दूर पळतील किंवा तो उतार वयाचा प्रश्न आहे. आता जवानपणीचा प्रश्न नाहीये, यंग एज मध्ये त्याचं काय काम आहे? हा विचार पुढे येईल आणि त्याचा अर्थ संपेल. तर त्याच्यामुळे आपल्याला मुख्य मूळ उद्देश बुद्धांच्या धर्माचं काय आहे हे समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि तो असा आहे की सर्वोच्च गतीने टेन्शन न घेता दूरपर्यंत विचार करून अष्टांग मार्गाने प्रगती करणे हा गौतम बुद्धाच्या धम्माचा मूळ उद्देश आहे. म्हणजे आता नेमकं मी हे बोलतोय तर कशावरून बोलतोय तर अष्टांग मार्ग हे तर सर्वांना माहिती आहेत की 8 मार्ग म्हणजे कोणते कोणते आहेत आपल्याला ते सगळे माहितीच आहेत. पण त्या मार्गावर प्रगती करणे आणि ती प्रगती करताना गती सर्वोच्च असायला पाहिजे का? तर आपल्याला माहिती की आपण जे अशोक चक्र बघतो किंवा धम्मचक्र ज्याला आपण म्हणतो, की तो चक्र आहे म्हणजे त्याला गती आहे. त्याचा रंग निळा आहे म्हणजे काय आहे की दूरवर बघण्याची आपल्याला आपण जेव्हा आकाशात बघतो तेव्हा आपल्याला जी सर्वोच्च म्हणजे जिथपर्यंत आपल्याला दृष्टी असते तिथपर्यंत आपल्याला दिसतं आणि जिथं आपल्याला दिसणं बंद होऊन जातं तिथं आपल्याला तो निळा कलर दिसतो. आणि त्याच्यामुळे म्हणजे आपली जिथपर्यंत बघण्याची क्षमता आहे तिथपर्यंत बघून आणि गती आहे तर ती गती सर्वोच्च गती आहे की जेवढी शक्य असेल जेवढी मॅक्सिमम स्पीडनी प्रगती येऊ शकत असेल तेवढ्या मॅक्सिमम प्रगतीने या 8 मार्गावर प्रगती करा. तर ते 8 मार्ग बॅलन्स याच्यासाठी केलेले आहेत की फक्त समजा अष्टांग मार्गापैकी आपण एकच मार्ग निवडला की सम्यक आजीविका म्हणजे फक्त पैसेच कमवण्याचे आपण मागे लागलो तर आपण एकदम टेन्शन मध्ये येऊन जाऊ आणि एखाद्या वेळेस जास्त प्रगती करू शकणार नाही कारण एकाच मार्गाच्या मागे लागलो आणि बाकी 7 मार्गाला दुर्लक्ष केलं. तर जी खुशी-खुशीने जी प्रगती असते, म्हणजे त्यामध्ये कुठे ना कुठे आपल्याला सॅक्रिफाईस करावं लागेल आणि ती प्रगती परिपूर्ण अशी नसेल. आणि त्याच्यामुळे जर टेन्शन न घेता जर प्रगती करायचं असेल, तर ह्या 8ही मार्गावर प्रगती करणं गरजेचं आहे आणि हाच बुद्धिझमचा एक अतिशय मूळ असा उद्देश आहे.